नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला राज्यशास्त्राचा तिसरा धडा अभ्यासायचा आहे. धड्याचं नाव आहे राजकीय पक्ष. भारतातले जे राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये आणि राजकीय पक्षांची कार्य. निवडणूक प्रक्रियेमध्ये जे भारतातले विविध राजकीय पक्ष आहेत ते सहभागी होतात आणि सत्तेवर येतात असे राजकीय पक्ष आपल्याला या पाठात अभ्यासायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये जेव्हा आपण पाहत असतो त्यावेळेस समाजातल्या ज्या विविध संस्था आणि संघटना असतात त्या संस्था आणि संघटना सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते काही वेळेला रस्त्यावर उतरतात, आंदोलने करतात, चळवळी देखील उभ्या करतात. त्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी ते न्याय मिळवून देण्याचं काम करत असतात. तर अशीच एक सामाजिक संघटना ज्याला आपण राजकीय पक्ष असं म्हणत असतो, पण ही एक सामाजिक संघटना आहे. या संघटनेची जी काही उद्दिष्टे ती मात्र वेगळी. तर सुरुवातीला आपण राजकीय पक्ष म्हणजे नेमकं काय ही संकल्पना आपण समजून घेऊ. पहा, राजकीय पक्ष याचा अर्थ समान विचारसरणीचा एक गट जेव्हा एकत्र येतो त्यांची भूमिका ही सारखी. समान विचारसरणीचा गट ज्यावेळेस एकत्र येतो त्यांची भूमिका ही एकसारखी, म्हणून त्या गटाला राजकीय पक्ष असं म्हटलंय. हा राजकीय पक्ष निवडणुका लढवून सत्तेवर येत असतो आणि म्हणून त्याला आपण या ठिकाणी राजकीय पक्ष असं म्हटलं गेले. या राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची. तर सुरुवातीला पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सत्ता मिळवणे. भारतातले विविध राजकीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, त्या राज्यस्तरीय पक्षांमध्ये एक स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वेगवेगळ्या या राष्ट्रीय पक्षांमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये हे सगळे राजकीय पक्ष सहभागी होतात आणि ज्या राजकीय पक्षाला बहुमत मिळतं त्या ठिकाणी तो सत्ता त्या ठिकाणी संपादित करत असतो. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाचं सुरुवातीचं उद्दिष्ट म्हणजे देशातली जी काही सत्ता आहे ती सत्ता प्राप्त करणे हा हेतू या प्रत्येक राजकीय पक्षाचा. त्याच्यानंतर दुसरं एक वैशिष्ट्य आहे विचारसरणीचा आधार. बघा, भारतातले सगळे राजकीय पक्ष डोळ्यासमोर आणा, विशिष्ट अशा प्रकारची एक विचारसरणी, मग तो भारतीय जनता पक्ष असेल किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, प्रत्येकाची जी विचारसरणी ती भिन्न आहे आणि त्या विचारसरणीचा आधार घेऊन हे राजकीय पक्ष निवडणुका लढवत असतात. त्याच्यानंतर तिसरं ठळक वैशिष्ट्य पक्ष कार्यक्रम. प्रत्येक राजकीय पक्षाचा एक कार्यक्रम असतो आणि तो कार्यक्रम राबवण्याचा त्या ठिकाणी ते लोक प्रयत्न करत असतात. मग सत्ता मिळवल्यानंतर, सत्ता संपादित केल्यानंतर तो कार्यक्रम त्या ठिकाणी राबवतात. काही वेळेला सत्ता असो किंवा नसो, मात्र त्या कार्यक्रमाची ते अंमलबजावणी करतात. सातत्याने लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हे राजकीय पक्ष वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतात. याला लोकांचा जनाधार असं आपण म्हणत असतो. ज्या कार्यक्रमाला लोकांचा पाठिंबा मिळतो तर त्याला आपण लोकांचा जनाधार असं म्हणत असतो. लोकांचा ज्यावेळेस राजकीय पक्षाला पाठिंबा मिळतो त्यावेळेस आपण लोकांचा जनाधार असं म्हणत असतो आणि वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी राजकीय पक्ष त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यानंतर सरकार स्थापन करणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच मी बोललो की प्रत्येक राजकीय पक्षाचं एक ध्येय आहे
की कुठल्याही परिस्थितीत सत्ता प्राप्त करणे आणि देशातलं जे सरकार आहे किंवा राज्यातलं तर ते सरकार चालवणे आणि त्यासाठी दर 5 वर्षानंतर आपल्या भारतात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होतात आणि त्या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त जागा मिळाल्या ज्याला आपण बहुमत मिळत असतो तर बहुमत मिळालेला जो काही राजकीय पक्ष असेल तो त्या ठिकाणी सत्ता स्थापन करत असतो. आपण एक उदाहरण घेऊ. लोकसभा आणि विधानसभा. एक लोकसभा आणि 2 आपल्या राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील आपण विधानसभेचे उदाहरण घेऊ. पहा, लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष कोणता की ज्याला 543 पैकी लोकसभेच्या एवढ्या जागा आहेत भारतात. 543 पैकी 272 एवढ्या जागा सर्वात जास्त बघा 543 पैकी 272 एवढ्या जागा ज्या राजकीय पक्षाला मिळालेल्या आहेत तो सर्वात मोठा पक्ष ज्याला बहुमत मिळालेले सरकार स्थापन हा राजकीय पक्ष करू शकतो. विधानसभेमध्ये आपण आपल्या राज्याचं उदाहरण घेऊ. 288 पैकी जे विविध राज्यस्तरीय पक्ष आहेत 288 पैकी 145 एवढ्या जागा एखाद्या राजकीय पक्षाला मिळालेला आहे तर तो त्या राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. आता ज्यावेळेस आपण म्हणू की 272 एवढ्या जागा एखाद्या राजकीय पक्षाला मिळालेल्या आहेत. 2019 ची निवडणूक आपल्याला माहिती आहे. भाजप स्वबळावर या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे. पण ज्यांना लोकांनी नाकारलंय ज्यांना बहुमत मिळालेलं नाही तो पक्ष म्हणजे विरोधी पक्ष. लोकांनी ज्यांना नाकारले जे पराभूत झालेले तर त्या पराभूत पक्षाला आपण विरोधी पक्ष असं म्हणत असतो. आणि जो सत्तेवर आलेला आहे ज्याला 272 एवढ्या जागा मिळालेल्या आहेत त्याला आपण सत्ताधारी पक्ष असं म्हणत असतो. सत्ताधारी पक्ष म्हणजे सर्वात जास्त जागा लोकसभेमध्ये ज्या राजकीय पक्षाला मिळत असतात तो सत्ता स्थापन करू शकतो. जर का समजा 1996चं उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येणार आहे. एखाद्या राजकीय पक्षाला जर 543 पैकी 272 एवढ्या जागा मिळाल्या नाही तर त्यावेळेस तो 2 पेक्षा 3 किंवा अनेक असे जे काही राजकीय पक्ष आहे घटक पक्ष आहे त्यांना एकत्र आणून त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येणार आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला या ठिकाणी बहुमत मिळालेलं नाही तर 2 पेक्षा अधिक पक्ष एकत्र येऊन ज्यावेळेस ते सत्ता स्थापन करत असतात त्याला आघाडीचं सरकार आघाडी किंवा युतीचं सरकार आपण असं म्हणत असतो. आघाडी किंवा युती. उदाहरण आपल्या राज्यातलं आपण घेऊ. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राष्ट्रीय काँग्रेस कुठल्याही पक्षाला या ठिकाणी बहुमत मिळालेलं नव्हतं. अशा वेळेस सध्या जे सरकार आहे आपल्या राज्यातलं ते आघाडी सरकार महाविकास आघाडीचं त्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या तिघांनी मिळून या ठिकाणी ही सत्ता आपल्या राज्यामध्ये स्थापन केलेली आणि म्हणून हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर शेवटचा एक मुद्दा आहे तो म्हणजे शासन व जनता यांच्यातील दुवा. बघा लोकांचे जे काही प्रश्न आहेत लोकांची जी काही गाऱ्हाणे लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा पूर्ण व्हाव्यात यासाठी जनता आपल्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी निवडून देते आणि ते प्रतिनिधी हे लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी शासन दरबारी मांडत असतात आणि शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी हे सगळे जे लोकप्रतिनिधी ते लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी करत असतात.
एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. पहा, शासन व जनता यांच्यातील दुवा. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी सक्षम असतात असं नाही. काही वेळेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता त्या ठिकाणी केली जात नाही. बघा, या आधुनिक काळात लोक सहभागातून, जन सहभागातून लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी वेगवेगळे मार्ग आपल्या देशामध्ये ते जनसहभाग वाढवण्याचे मार्ग अजून आपण स्वीकारलेले नाही. पण जगातली काही अशी उदाहरणे बघा, त्याच्यातला एक मुद्दा आहे प्रत्यवाहन. ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो मतदानाद्वारे आणि संसदेमध्ये गेल्यानंतर लोकांच्या प्रश्नांकडे ते कानाडोळा करतात. अशा वेळेस ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका किंवा स्वित्झर्लंडमध्ये आणि अमेरिकेतल्या काही घटक राज्यांमध्ये बघा, जर लोकप्रतिनिधींनी दिलेला शब्द पाळला नाही तर एकूण लोकसंख्येपैकी विशिष्ट अशा लोकसंख्येने जर मागणी केली तर त्या लोकप्रतिनिधींना संसदेमधून परत बोलवण्याचा अधिकार तिकडच्या लोकांना आहे, स्वित्झर्लंडमधल्या लोकांना आहे, अमेरिकेतल्या काही घटक राज्यांमधल्या लोकांना आहे. पण आपल्याकडे मात्र ती पद्धत अजूनही सुरू झालेली नाही. एक दुसरा मुद्दा, जन उपक्रम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे कायद्याचा प्रस्ताव भारताची जी काही संसद आहे ती संसद या ठिकाणी करत असते. आपल्याकडे कायदा ही जी संसद आहे, संसद कायदे करणारी सर्वोच्च संस्था आपण म्हणत असतो. आणि या संसदेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, लोकसभा 2, राज्यसभा आणि 3 राष्ट्रपती. संसदेमध्ये हे सर्वात महत्वाचे घटक आहे. कायदे करणारी सर्वोच्च संस्था, या संस्थेला आपण संसद असं म्हणत असतो. पण कायद्याचा प्रस्ताव हे लोक मांडत असतात. आपल्याकडे इथं संसद मांडत असते. संसदेची मान्यता मिळाल्यानंतर त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. त्याच्यानंतर काही सार्वजनिक प्रश्न, त्या सार्वजनिक प्रश्नांवर लोकमत आजमावलं जातं, त्याला सार्वमत असं म्हणत असतो. आपल्याकडे ती प्रथा नाही. ही ऑस्ट्रेलियात आहे, स्वित्झर्लंडमध्ये, अमेरिकेतल्या काही घटक राज्यांमध्ये. त्याच्यानंतर जनप्रोत्साहन, जे विधेयक आपण या ठिकाणी संसदेमध्ये मांडत असतो तर तिकडे पद्धत कशी आहे की जनतेचा कौल, जनतेची संमती ही त्या ठिकाणी त्या विधेयकाला आवश्यक असते. आणि म्हणून हे आधुनिक काळातले जनसहभाग वाढवण्याचे जे मार्ग आहे ते इतर देशांमध्ये आपल्याकडे नाही. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर भारतातले जे विविध राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांचं वर्गीकरण या ठिकाणी केले गेलेले. भारतातील राजकीय पक्ष, भारतातील राजकीय पक्ष 1, राष्ट्रीय पक्ष, भारतातील राष्ट्रीय पक्ष 2, प्रादेशिक पक्ष, भारतातील प्रादेशिक पक्ष. बघा, राष्ट्रीय पक्ष, एखाद्या राजकीय पक्षाचा प्रभाव संपूर्ण भारतामध्ये असतो. या घडीला भारतामध्ये 29 घटक राज्य आणि 7 संघ राज्य क्षेत्र आहेत. त्या सर्व राज्यांमध्ये जेव्हा एखाद्या पक्षाचा पूर्णपणे प्रभाव असतो तर असा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो. आणि एका बाजूला प्रादेशिक पक्ष. प्रादेशिक पक्ष याचा अर्थ ज्या राजकीय पक्षाचा प्रभुत्व एखाद्या राज्यापुरतं मर्यादित आहे तर असा राजकीय पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष. आता यात आपण काही उदाहरणे घेऊ. राष्ट्रीय पक्ष याच्यातला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात मोठा पक्ष साधारणपणे 1977 सालापर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याच एका पक्षाचं प्रभुत्व या भारतामध्ये होतं.
आणि म्हणून सुरुवातीचा हा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 28 डिसेंबर 1885 ला गोकुळ तेजपाल संस्कृत पाठ शाळेमध्ये या ठिकाणी या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली. सुरुवातीचा सर्वात मोठा भारतातला पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. त्याच्यानंतर दुसरा पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. तिसरा भारतीय जनता पक्ष. चौथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, जर्मनीचा समाजवादी विचारवंत आणि तत्ववेत्ता कार्ल मार्क्स या विचारांचा पगडा असलेला हा आपल्या भारतातला चौथा पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष, तो सुद्धा मार्क्सवादी. त्याच्यानंतर पुढचा आहे बहुजन समाज पक्ष. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हा राष्ट्रीय स्तरावरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्याच्यानंतर पुढचा पक्ष तृणमूल काँग्रेस. आपल्याला ममता बॅनर्जी आठवत असतील, या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा म्हणजेच ममता बॅनर्जी. हे असे अनेक भारतातले राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष. एका बाजूला जेव्हा आपण प्रादेशिक पक्ष म्हणत असतो तर आपल्या राज्याचं आपल्याला या ठिकाणी उदाहरण देता येणार आहे. एक सुरुवातीचा आपल्या राज्यातला ज्याचा प्रभाव आणि विशिष्ट अशा प्रकारची विचारसरणी घेऊन प्रादेशिक अभिमान बाळगणारे असे काय राष्ट्रीय आणि राजकीय पक्ष आहे. त्यात एक सध्या आपल्याला सत्तारूढ पक्ष त्याच्यात सहभागी झालेला त्या सरकारमध्ये शिवसेना या नावाचा एक पक्ष आपल्याला, तो राज्यातला प्रादेशिक पक्ष आहे. महाराष्ट्रातलंही उदाहरण आहे शिवसेना. त्याच्यानंतर मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचे सर्व आपल्याला माहिती आहे राज ठाकरे. त्याच्यानंतर मग आसाम या राज्याचं उदाहरण देता येईल. आसाममध्ये तिथला प्रादेशिक पक्ष आहे आसाम गण परिषद. त्याच्यानंतर पंजाबचं अजून परत आपल्याला सांगता येणार आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स. आणि हे सगळे जे राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष आहे त्यांची भूमिका या ठिकाणी आपण थोडक्यात अभ्यासलेली. पुढच्या तासाला आपण बाकीचे जे मुद्दे त्या मुद्द्याचा नंतर विचार करू.